आणि आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी आहे। भाजपच्या एका नगरसेविकेनं गुरुपौर्णिमेला शाळेतल्या छोट्या मुलांकडून पाय धुवून घेतले। या नगरसेविकेनं केलेल्या या पाद्यपूजेवरून आता राजकीय लाथाळ्या सुरू झाल्यात। भाजप नगरसेविका वर्षा साठे यांच्यावर कारवाई करा अशी मागणी त्यामुळे होते। नेमका हा सगळा प्रकार काय आपण पाहूयात। पुण्यात नगरसेविकेनं धुवून घेतले पाय। भाजपच्या नगरसेविकेविरोधात संताप। पाद्यपूजनावरून राजकीय लाथाळ्या। ही दृश्य नीट पहा। दृश्यांमध्ये काय दिसतंय? एका शाळेत तर छोट्या मुलांचा वर्ग आहे। तिथे एक महिला छोट्या खुर्चीवर बसली आहे। तिच्या पायाखाली एक मोठं घंगाळ ठेवलंय आणि लहान मुलं तिचे पाय धुतायत। दोन लहान मुलांनी या महिलेला एक कागदाचा मुकुट घातलाय आणि त्यावर गुरु असं लिहिलंय। याचाच अर्थ हा गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ आहे। आता हे सगळं काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो। पुण्यातल्या सुखसागर परिसरात महापालिकेच्या शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला भाजप नगरसेविका वर्षा साठे यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं। यावेळी शाळेनं लहान विद्यार्थ्यांकडून या नगरसेविकेनं स्वतःचे पाय धुवून घेतले। याचे फोटो समोर आल्यावर संताप व्यक्त केला जातोय। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी हे फोटो समोर आणलेत आणि सोशल मीडियावर पोस्ट केलेत। नगरसेविका वर्षा साठेंवर कारवाईची मागणी रुपाली ठोंबरेंनी केली आहे। याच्यावर पुणे महानगरपालिकेचे पुणे शहराचे नेते झोपलेत का? अहो, तुमच्या ढीकभर या लोकप्रतिनिधींचं प्रशिक्षण घ्या, वागायचं शिकवा। त्यांना टक्केवारीचं नाही तुम्हाला शिकवावं लागलं, त्यांना टेंडर मॅनेज करण्याचं नाही शिकवावं लागलं, पण त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांचं जर भवितव्य वाटोळं करण्याचा विचार जरी करत असतील आणि तशी कृत्य करत असेल तर पुणेकर म्हणून हे आम्ही सहन करणार नाही। त्या नगरसेविकेने म्हणजे जी वर्षा साठे आहे तिने तातडीने एकतर माफी मागावी आणि शिक्षण मंडळाचे जे काही आमचे अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा शाळेतल्या ज्या कोणी शिक्षक आणि मुख्याध्यापक असेल त्यांच्यावर आम्ही कारवाई करू। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनीही या पाद्यपूजनावरून टीका केली। शाळा ही संस्कार आणि संविधानिक मूल्य रुजवण्याची जागा आहे। कोणत्याही राजकीय व्यक्तीची व्यक्तिपूजा करून घेण्याची नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुलांच्या हातामध्ये पेन दिला, वही दिली आणि संविधान दिले। त्यामुळे विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारची कृती करून घेणे समता, स्वाभिमान आणि संविधानिक मूल्यांच्या विरोधात आहे। या संपूर्ण प्रकाराचा निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। तसेच या कार्यक्रमाशी संबंधित नगरसेविका, लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पार्टीच्या यांनी जनतेची आणि विद्यार्थ्यांची मनापासून माफी मागितली पाहिजे। लहान मुलांकडून पाय धुवून घेतले याबद्दल वर्षा साठेंचं म्हणणं होतं, आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं। अशा प्रकारचं पाद्यपूजन करून घेण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता। ह्याच्यामध्ये माझं म्हणणं आहे की कोणताच पक्ष येईल, ह्याच्यामध्ये माता येते। माता पहिला गुरु, प्रत्येक बाळाची आई पहिला गुरु। प्रत्येक बाईती जे कोणी नगरसेविका होत्या ना त्या सुद्धा माता आहेत आणि माता पूजन। आणि आपल्याला माहिती आहे की गुरुकुलच नाही, सगळ्या शाळांमध्ये आपण काय करतो, सर्वांगीण विकासावरती भर देतो। मग तुमचा शारीरिक विकास असो, बौद्धिक विकास असो, मानसिक विकास असो, सगळा विकास, संस्कार आपण घडवायचं आपलं ही शाळा काम करत असते। आता वर्षा साठेंच्या या पाद्यपूजनावरून राजकीय लाथाळ्या सुरू झाल्यानंतर भाजप काही कारवाई करणार का याकडेच लक्ष लागलंय। अजिंक्य धायगुडेसह यशपाल सोनकांबळे, NDTV मराठी, पुणे।